व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सीबद्दल आपल्या सगळ्यांनाच कल्पना असेल. व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी सध्या बऱ्यापैकी प्रमाणात वाढत चाललं आहे. मग त्यासाठी आपण काय करतो, तर एक ब्लडचं इन्व्हेस्टिगेशन करतो. ज्यात आपल्या लक्षात येतं की व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी आपल्यात आहे. डिफिशियन्सी म्हणजे कमतरता आहे. मग त्यासाठी ॲलोपॅथीमध्ये आपण इंजेक्शनचा कोर्स करतो. 4-8 आठवड्यांचा एक कोर्स असतो. प्रत्येक आठवड्याला एक साधारणतः एक इंजेक्शन किंवा कंडिशननुसार डॉक्टर सजेस्ट करतात आणि आपण ते इंजेक्शन घेतो. आता हे इंजेक्शन घेतल्यानंतर साधारणतः 1.5 वर्षापर्यंत ते व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी जाते, पण परत ती डिफिशियन्सी यायला लागते. मग आता हे सारखं होत असेल तर काय करावं? इंजेक्शन हे सोल्युशन असेल का? त्याच्यासाठी पॅरलल दुसरं काय करता येईल? नॅचरल सोर्सेसमधून आपल्याला व्हिटॅमिन B12 कसं वाढवता येईल त्याबद्दल आज आपण जाणून घेतोय. आता तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल, नॉनव्हेज घेऊ शकत असाल तर तुम्ही मासे खाऊ शकतात. मासे फ्राय करून किंवा जस्ट शालो फ्राय करून तुम्ही घेऊ शकतात. किंवा मासे खाणं शक्य नसेल तर तुम्ही रोज उकडलेले 2 अंडे संपूर्ण फुल एग तुम्ही खाऊ शकतात. लक्षात असू द्या, व्हेजमध्ये दूध आणि नॉनव्हेजमध्ये अंड हे 9 एसेन्शियल्स अमायनो ॲसिड्स, प्रोटीन, विटॅमिन्स जे पण ह्युमन बॉडीला रिक्वायर्ड आहे ते पूर्ण करण्यात कॅपेबल आहेत. त्यामुळे घेताना जर कुठल्याही प्रकारची विटॅमिनची डिफिशियन्सी आपल्यात असेल तर आयडियली नॉनव्हेज लोकांनी अंडं खावं, उकडलेलं अंडं खावं आणि व्हेज लोकांनी दुधाकडे फोकस करावं. फक्त एवढंच बघा की ते ओरिजिनल भेटलं पाहिजे, भेसळयुक्त भेटायला नको. आता हे एकदा खाऊन काम होणार आहे का? तर नक्कीच नाही. तर शरीरामध्ये, मानवी शरीरामध्ये जर कुठलाही आपल्याला टँजिबल बदल करायचा असेल तर कमीत कमी 3 ते 4 महिने एखादी सवय शरीराला लावायला लागते. आणि मग जर आपल्याला व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी घालवायची असेल ते सांगितलेले जे उपाय ते रोज सलग 90 दिवस ते 120 दिवस म्हणजे 3 महिने ते 4 महिने करायला लागतात. त्यानंतर मग आठवड्यातून 2दा-3दा तुम्ही शिफ्ट होऊ शकतात. दर 3 महिन्यानंतर तुम्ही हा प्रयोग चालू केल्यानंतर व्हिटॅमिन B12चं परत ब्लड टेस्ट करून चेक करू शकतात. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. यासाठी जर अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आयुर्वा हॉस्पिटल नरे पुणे येथे येऊन आम्हाला भेटू शकतात आणि आपण याच्यावर चर्चा करूया. धन्यवाद.